राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आमचे शिवसेनेचे नेते त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना। मागील मुख्यमंत्री साहेब आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ज्यावेळी होते त्यावेळी आरोग्याचे जे काम अतिशय मुख्यमंत्री सहायता योजनेमध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे साहेबांनी आमच्या, आणि ते धोरण धरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे वर्ष 60व्या वर्ष पुढील येणारे 1 वर्ष पूर्ण एकनाथ शिंदे साहेबांचे हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करणार आहोत। आणि त्यासाठी कोणत्याही गरजूंना आरोग्यानिमित्त कोणत्याही प्रकारची जरी अडचण आली असेल, मुख्यमंत्री साहेबांच्या निधीच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असेल तरी आपले जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील यांना संपर्क साधून आपल्या आरोग्याविषयीच्या कोणत्याही अडचणी मांडून शकतात। आपण आत्ताच म्हणालात की 9 फेब्रुवारी हा कॉमन मॅन दिवस म्हणून साजरा करणार आहात, याचं कारण काय? आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळी CM म्हणजे मुख्यमंत्री होते मागील 2.5 वर्षामध्ये, त्यावेळी त्याने स्वतःला CM न समजता कॉमन मॅन म्हणून काम केलेलं आहे। तळागाळामध्ये गरीब लोकांना कोणत्याही अडचणी आल्या, तळागाळामधील कोणत्याही गोष्टीला काम करून जशा पद्धतीने कॉमन मॅन काम करतो तशा पद्धतीने काम केल्यामुळे आणि त्यांनी स्वतःच म्हणत होते की मी CM नाही कॉमन मॅन आहे, म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा 9 फेब्रुवारी हा प्रत्येक शिवसैनिकांनी आणि युवा सैनिकांनी इथील पुढील वर्षामध्ये कॉमन मॅन दिन हा साजरा करण्यात येणार आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी निलेश पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख। आज एकनाथ शिंदे साहेबांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वर्ष हे एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरं केलं जात आहे। आणि त्या अनुषंगाने तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे। त्या गुगल फॉर्मचं वैशिष्ट्य काय आहे की लोकांच्यापर्यंत गुगल फॉर्म गेला की ज्यांना कुणाला मदत वगैरे काय लागत असेल तर त्यांनी त्या गुगल फॉर्मवरती आपली माहिती वगैरे, रुग्णाची माहिती वगैरे सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत। त्याच्यामध्ये रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, रुग्णाच्या नातेवाईकांचं नाव आणि आजाराचे स्वरूप वगैरे काय आहे ते भरायचे आहे आणि तो गुगल फॉर्म सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर जी माहिती आपल्याकडे येईल ती आम्ही त्यांना कॉल करून काय असेल ते कुठं काय आजार काय आहे सगळ्या गोष्टी हे करून आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निश्चय केलेला आहे। यामध्ये किती गडिंगलजमध्ये किती दवाखान्यांचा समावेश यामध्ये आपण केलेला आहे? मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 ते 8 दवाखाने आहेत आणि बाकीचे जे आजार आहेत ते महात्मा ज्योतिराव फुले योजनेमध्ये जे बसतात तिथं त्यांना पाठवून आपण सहकार्य पेशंटला करायचं आहे। यामध्ये कोणकोणत्या रोगावर इलाज करण्यात येते? ह्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या म्हणजे आजार जे बसणार आहेत ते त्याच्यामध्ये हिप रिप्लेसमेंट आहे, मेंदूचे विकार, किडनी विकार, त्याच्यानंतर हृदय विकार, परत हात प्रत्यारोपण, पायाचं प्रत्यारोपण वगैरे आणि लहान मुलांचे आजार, स्त्रीरोग वगैरे आहेत। हिंदुराज सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराचा वारसा चालवणारे आमचे सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना दीर्घायुष्य लाभो अशी आम्ही काळभैरवीचरणी प्रार्थना करण्यात आली व परत एकदा आमचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी ही आम्ही काळभैरवीचरणी शहर प्रमुख, उपशहर प्रमुख यांच्या वतीनं आम्ही प्रार्थना करण्यात आली।